श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत्र हनुमान महाराज की जय। गुरु महाराज की जय। भगवान बाबा की जय। श्री गणेशान नामी नाही जन्म मरण नामी नाही निज पतर नामी सदा स्वानंद घन नाम तिगन रघुवीरा प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवान प्रभु रामचंद्रजी तुम्हाला साष्टांग प्रणिपात असो। ग्रंथकार शांती ब्रह्मा एकनाथ महाराज कथेद्वारे ओळीद्वारे बोलतात, भगवान प्रभू रामचंद्राच्या नामापाशी जन्म मरण नाही। तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, आयशे गौत ग्रंथी बोली येणे। अशा प्रकारचं नामापाशी सर्वस्व आहे। अशा प्रकारचं नाम सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे। नामा एवढं श्रेष्ठ जगात काही नाही। चला अत्यंत जडमुड पाषाण नामे उदारले संपूर्ण तेथे बापुडे मरण कोण श्री लक्ष्मण। भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने जगद्गुरु तुकोबराय सांगतात, राघवे सागरात पाषाण तारिले, पाण्यावर भोपळ्यासारखे दगड करले। ही नामाची शक्ती आहे। उदकी तारिले पाषाण शनिवारच्या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात। म्हणून आकाशापेक्षा नामस्मरण मोठं आहे। जगद्गुरु तुकोबराय आकाशापेक्षा मोठे। आणून ठोकडा तुका आकाशा एवढा, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी झाड, गगनावली वाहणार नामाशे, असे ज्ञानोबराय बोलतात। मुख्य औषधी सकळजनी नामामृत संजीवनी, नामे निर्मुक्त भवबंधनी चुडामणी। मुख्य नामस्मरण नाम अमृत हे जगामध्ये श्रेष्ठ आहे। देवाच्या पायापासून मिळणारा अमृत याला चरणामृत म्हणतात। देवाच्या नामस्मरणामुळे मिळत त्याला नामामृत मिळतात। म्हणून जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, जिवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत तयाशी फिके पुढे, अमृत हुने गोड नाम तुझे देवा, असे नामदेव महाराज बोलतात। चला काय से ब्रह्मशास्त्राचे बळ, काय से बापुडे काळ, मृत्यूचे मारक सबळ, नाम केवळ रघुनाथा। भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर मरण माझे मरून गेले, मज केले आमर, मन हे राम झाले, प्रावृत्ती ग्रसूनी कैसे निवृत्तीशी आले। नामापाशी मरण नाही, नामापाशी कुठल्याही प्रकारचे विघ्न नाही। नामाच्या चिंतने 12 वाटा प्रति विघ्ने, नाम धारकाचा ठसा, तरणी तरते हा भरोसा, एवढी नामस्मरणाची शक्ती आहे। आईशे सोनिया स्वामी मदाज्ञा दिधरी तुम्ही, तरी दिव्य औषधी आणि नमी ज्या दुर्गम। एवढा तुमचा अधिकार असूनही माझ्या सारख्याला या ठिकाणी एवढा मोठेपणा दिलेला प्रभू रामचंद्राला मारुती राया बोलू लागलेले आहेत। तर मारुती राया म्हणतात, शेवटले करावे सांगितले काम। एका ठिकाणी महाराज सांगतात, दासत्व पै भक्ती हनुमंते पै केले, म्हणून या देखील रामचरण। एका ठिकाणी पुन्हा महाराज सांगतात, खेळ्यामध्ये हरिने शहाणाचा। चिंता न करी रघुनाथा, चित्ता दुःख निधी सर्वता, चित्तेने बाण हृदयी घेता दुःख वाचता। भगवान प्रभू रामचंद्रजी तुमच्या सारखे विश्वाचे चालक मालक, ब्रह्मांडाचे धनी, क्रतुम अक्रतुम अन्यथा क्रतुम तुमची शक्ती आहे। आणि तुमच्या सारख्याने चिंता करणं हे योग्य नाहीये। चिंता आणि चिंता एका अनुस्वाराचा फरक आहे। तुम्ही एवढे जगाचे चालक मानत, झाडाचं पान तुमच्या सत्तेशी वाजत नाही। मी बोलविले वेद बोले, मी चालविले सूर्य चाले, अशी तुमची सत्ता असून तुम्ही मनामध्ये चिंता घेताय। चिंता संचारला श्री मुक्त सुख नेदी तिळभरी, लागता चिंतेची लहरी सुरासुरी। चिंता शरीराच्या ठिकाणी लागल्याबरोबर, मनाने चिंता केल्याबरोबर, सुर असो म्हणजे देव असो,
किंवा असुर असो राक्षस असो कोणालाही चिंता सुख देत नाही. चिंता ही जिवंत माणसाला जळती. चिंतेचे घटे चतुराई. शहाणपणा सुद्धा त्या ठिकाणी कमी पडतो. लक्ष्मी सुद्धा निघून जाते आणि चित्त ही मेलेल्या माणसाला जळती. सुख नेदी राजभवन सुख नेदी भोगायतन दारा पुत्रादी जन सुख जाण नदी. चिंता शरीराच्या ठिकाणी चिंतेने प्रवेश केला की राज्य असेल उपभोग भोगात असते अष्टभोग जरी असेल तरी त्या ठिकाणी सुख मिळत नाही. दुःख मिळत तर चिंतेचा प्रकार आहे. सुख नेदी धन संपत्ती सुख नेदी सकळ संपत्ती सुख नेदी यश कीर्ती चिंता चित्ती. धन सुद्धा सुख देत नाही. संपत्ती सुद्धा सुख देत नाही. संतती सुद्धा सुख देत नाही. का? मनाच्या ठिकाणी चिंता आहे. म्हणून एका ठिकाणी सांगतात चित्ताची तळमळी चंदनाने अंग पोळे असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठात सांगतात. चिंतेने नव्हे लोक चिंतेने प्राप्त नव्हे स्वर्गिक चिंतेने न साधे योग सूत्र चिंता. चिंता शरीराच्या ठिकाणी आल्याबरोबर या लोकातही सुख नाही. स्वर्ग सुखही मिळत नाही. भगवंताचं चिंतनही करता येत नाही. तुमचं चिंतन केल्याच्या नंतर चिंता ही निघून जाते. चिंता ही संपल्या जाते. चिंता ही अदृश्य होती. परमानंदाचे वन समग्र चित्तेने जाळीले चोखेर चित्तेने परमात्माचे घर निरंतर उदोषे. भगवंताचं नामस्मरण करत असताना नामस्मरणाचा आनंद घेत असताना त्या ठिकाणी जर चिंतेचा वारा लागला चिंतेचं जर लोहर लागली तर त्या ठिकाणी हे परमानंदाचं जे आनंद आहे तो आनंद त्या ठिकाणी लोप पावतो आणि त्या ठिकाणी दुःख निर्माण होतं. परमात्मा श्री रामचंद्र चिंतेने केला से किंकर इतराचा कायसा विचार चिंता दुस्तर श्रीराम. देवानी देव देवाचा देव असा भगवान प्रभू रामचंद्र सारख्याला चिंता आलेली आहे. चिंता त्या ठिकाणी शरीरामध्ये उतरलेली आहे. प्रभू रामचंद्र चिंता करतात. मग तुमचं आमचं काय घेऊन बसतात असे नाथ महाराज म्हणतात. त्यांचे शिष्य गावोवर बोलू लागलेली आहे. ते चिंतेचा समळता हो करी ते तुझे नाम पाहू एवढा तुझा नाम निर्वाहो महाभाऊ. चिंता शरीराच्या ठिकाणी आल्याबरोबर तुमचं नामस्मरण घेतलं. नामस्मरण घेतल्याबरोबर चिंतने तद्रूपता ही अवस्था होती. चिंता निघून जाती. चिंता अदृश्य होती. अशा प्रकारचा मारुत्र्या प्रभू रामचंद्राला बोलतात. ते जवळ चिंता सांडोनी पाही स्वरूप स्वरूपी सावध होई सुमित्राशी भय नाही प्रतिज्ञा पाही. चिंता मनातल्या ठिकाणी सोडून द्या आणि स्वस्वरूपावर आरूढ व्हा. आपण कोण आहे? एका ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ममांशी जीव लोक जीव भूत सनातन हा भगवद्गीते म्हणतात. भागवत म्हणतोय कण में है भगवान. ज्ञानेश्वरी सांगते तैसा हृदयामध्ये मी रामो. हरिपाठ सांगतोय सर्व गती राम. त्याप्रमाणे तुम्ही सर्वत्र आहे आणि तुमच्या सारख्याला चिंता येणं चिंता करणं हे योग्य नाहीये. आता जिजाऊनी सत्वरानोनी औषधी संभार क्षणे उठविन सोमित्र प्रतिज्ञा प्रभू रामचंद्रजी तुम्ही काळजी करू नका. आत्ताची आत्ता जातो आणि आधी औषधी मेडिकल घेऊन येतो आणि लक्ष्मणाला उठवतो. कुठल्या प्रकारची कसलीच मनामध्ये शंका घेऊ नका चिंता करू नका असे मार्वतीराय भगवान प्रभू बोलतात. यायसे बोलून गोळांगुळात राहतिले भूमीशी लांगोळ पुढील कथा तिरसाळ श्रोते सकळ. अशा प्रकारचे मार्वतीराय बोललेले आहेत आणि त्या ठिकाणी औषधी आणण्यासाठी सरसवलेले निघण्याच्या तयारीला लागलेली आहे. अंगावरची शहारे उभारलेली आहे. आपली शेपटी उभारलेली आहे. निघण्याच्या तयारीला आत्ताच निघतात का काय? एका जनार्दनाचे ताने पुकाळू परिमागुनी या लागी मज कारणे मुक्ती घास देणे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा सत्शिष्य गावोबर आहे.
त्यांचा या ठिकाणी परिहार आहे. आणि त्या ठिकाणी चांगला घास जर लागला, एखादी शेतकऱ्याची शेतमजूर करणारी किंवा शेतकऱ्याची पत्नी जर असेल की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची काकडी वगैरे शेंडी लागली तर ती जवळ जपून घेते आणि माझा बाळ्या खाईल, माझा बाळू खाईल याच्यासाठी सांभाळून ठुतीन बाळूला देते. त्याप्रमाणे माझ्या नाथबाबा आईने मला हा ग्रास दिला. जे गोड लागे माऊलीशी तोंडीचे काळी ते वेगेशी ओपी बाळकाच्या मुखाशी निज मानसी. आईला त्या ठिकाणी ग्रास गोड लागल्याच्या नंतर ती स्वतः खात नाही, सगळं खात नाही. काही ग्रास असताना आपल्या मुलाला देते. मुलाला दिल्याशिवाय तिला समाधान वाटत नाही, मुलाचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. त्याला आई म्हणतात. एका जनार्दना चरणास्रोते द्यावे अवधान हनुमान जाऊन आपण औषधीशी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री गुरुवर्य जनार्दन स्वामी यांना नमस्कार करून सांगतात या आठव्याच्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राला मारुतीरायाने त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. आणि मारुतीराया द्रोणागिरी पर्वतावर उड्डाण करण्याच्या तयारीला लागलेले आहे. इथपर्यंत कथा आलेली आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामाय आदेश संपलेला आहे. सुजून आहे तो बोलावा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.